नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता चालू आहे नोव्हेंबरचा महिना आणि 11 तारीख आहे। तर जसं सर्वांना माहिती असेल, यावेळेस खूप अवकाळी पाऊस पडला, त्याच्यामुळे आपल्या बागेला नवीन पालवी बघायला मिळते। हे बघा, ही अशी नवीन पालवी आहे आणि हे काही झाड आहे ज्यांना पालवी आलेली नाही आणि आता यांचे हे जे ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात ते परिपक्व झालेले आहेत। तर यांना आपल्याला ह्या वर्षी मोहर येणार आहे आणि जसे काही झाड आहेत म्हणजे मोजूनच जास्त नाही आहेत ज्यांना आपल्याला ही पालवी दिसते, तर इथे आम्ही एक नवीन प्रयोग करतोय। तर मित्रांनो, जसं आपण इथे बघू शकता, आता ही काडी इथपर्यंत परिपक्व आहे आणि इथे नवीन पालवी आलेली आहे। तर प्रयोग असा आहे की ही काडी आपण इथे अशी ब्रेक करणार। हे बघा, ही गाडी आपण नवीनवाली काढून टाकली, तर अंदाज आहे की इथून आता नवीन जे येणार तो आपला मोहर असणार आहे, नवीन पालवी येणार नाही। तर हा असा प्रयोग आपल्या बागेत आता चालू आहे सध्या। तर त्याचे रिझल्ट्स आम्ही नक्की तुमच्यापर्यंत शेअर करू एकदा मोहर आल्यानंतर। तर अशा प्रकारे आपली ही पालवी काढायचं काम चालू आहे आणि बघू शकता यावर्षी खूप सुंदर अशी आपल्या झाडांची ग्रोथ झालेली आहे। छान असे दिसत आहेत हिरवगार आपल्याला। आणि इथे आपले ड्रॅगन फ्रूट देखील छान ग्रोथ घेतली आहे त्यांनी। आणि काही ड्रॅगन फ्रूट्सच्या पोलला आपण हे आता हे चकत्या लावलेल्या आहेत, कारण ते आता थोडेसे वरपर्यंत येत आहेत आणि बाकींना पण आपण लवकरच लावणार आहे। आणि इथे बघू शकता आता हळूहळू आपले ड्रॅगन फ्रूट हे पोलच्या वरती येत आहेत। हे बघा, नवीन फुटवा येतोय, काही तर अगदी 1-1, 1.5 फूट वरती आलेले आहेत। सो पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच यांचीही चांगली डेव्हलपमेंट होईल आणि पुढच्या जूनमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो की त्याला छान ड्रॅगन फ्रूट्स येतील आपल्याला। तर मित्रांनो, ह्या बागेव्यतिरिक्त आपण नवीन एक बाग खाली केलेला आहे, छोटासा 92 झाडं तिथे आपण लागवड केलेली आहे आणि त्यांचं एक साधारणतः अंतर 7x12 आपण ठेवलेलं आहे। तर तो सुद्धा बाग तुम्हाला मी जाऊन दाखवतो, कोणत्या प्रकारे आपण कसं काय नियोजन केलेलं आहे। आणि त्याची फर्स्ट कटिंगसुद्धा झालेली आहे आणि त्याला आता छोटी पालवी येते, नवीन फुटवे दिसत आहेत। तर चला त्या बागेतसुद्धा आपण जाऊयात। तर मित्रांनो, इथे आपण घराच्या मागे जे आपलं आधी किचन गार्डन होतं तिथे आपण असा लसूण लावलेला आहे घरासाठी। आणि इथे या लाईनमध्ये आपण कोथिंबीर लावलेली आहे। तर चला आता आपण खालच्या आंब्याच्या बागेत जाऊया। तर मित्रांनो, इथे आपण नवीन जी आंब्याची बाग चालू केली होती जी तुम्हाला सांगितलेली, आणि त्याच्यामध्ये इंटरक्रॉप म्हणून आपण कांद्याचं रोप टाकलेलं आहे। आणि हे बघा, छान असे हेल्दी झालेले आपले झाडं, हे कटिंग केलेली, तर त्याला काहींना असे फुटवे आलेले आहेत। दोन 2.5 फुटावरती आपण यांना कटिंग केली होती। अशी नवीन पालवी आलेली आहे काहींना। हे बघा, इथे आपण बघू शकता छोटे फुटवे सुद्धा आलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण 7x12 अशी लागवड केलेली आहे। इथे 8x12 आहे। अच्छा, 8x12ची लागवड आहे ही। थोडं अंतर ठेवलं आपण यावेळेस।
अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या ऐवजी हाय डेन्सिटी आपण लावलेले. आणि इथे पप्पांनी चिकू तोडलेले असे बघा, असे भरपूर आपल्याला इथे चिकू दिसत आहेत आपल्या चिकूच्या झाडांना. तर मित्रांनो, अशी छोटीशी माहिती होती आपल्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशी वाटली माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. चला.